नमस्कार, मी स्वाती. ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आपण अपडेट्स पाहूया. ठाणे कोपरी येथे बाप प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी. महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त ठाणे पूर्व कोपरी येथील आनंदनगर बाप प्रतिष्ठानच्या वतीने मध्य भव्य अशा आरोग्य शिबिराचे आयोजन बा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण झेंडे तसेच खजिनदार रामदास चव्हाण, सहखजिनदार दीपक निजगुणकर, सचिव राहुल झेंडे, सहसचिव आशिष बनकर तसेच त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि ते आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेणे परवडत नाही. या दृष्टिकोनातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला ठाण्याचे महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी भेट दिली तसेच भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल म्हात्रे यांनी सुद्धा भेट दिली. तसेच विभागातील सर्व महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराचा लाभ घेतला. अशा प्रकारे हा उपक्रम राबविण्यात आला. मोठ्या समाज बांधव भगिनी संख्येने सहभागी झाले होते. मी स्वाती, ॲक्टिव्ह मराठी न्यूज. सोन्या फोटो काढ. ए इथे ते आगमन साहेब आहेत. आयुर्वेदिक आहे मग दोन्ही थोडे दिवस थोडे एक पावडर देते त्याच्याने गॅस ॲसिडिटी पण नाही होणार आणि पोट पण चालू होतं. डायजेशन आपलं व्यवस्थित होतं. 3 महिन्याचा कोर्स आहे. त्याच्यापेक्षा
आणि गॅस ऍसिडिटी सगळे प्रॉब्लेम सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम जय महाराष्ट्र. मी प्रवीण झेंडे बा प्रतिष्ठान अध्यक्ष. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंतीच्या विद्यमानाने आपण या ठिकाणी बा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या शिबिरामध्ये विभागातील सर्व नागरिकांनी, ज्येष्ठांनी तसेच युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमाला आपल्या ठाण्याचे महापौर यासुद्धा शर्मिला पिंपळकर गायकवाड मॅडम येऊन गेलेले आहेत. त्यांनीसुद्धा आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर शिव आरोग्य सेनेचे सर येऊनसुद्धा गेलेले आहेत. त्यांनीसुद्धा आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि विभागातील प्रतिष्ठित नागरिकसुद्धा आम्हाला शुभेच्छा देत आहे. आणि आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात नागरिकांचा चांगला प्रतिसाद इथे मिळत आहे. आणि आम्ही यापुढे असे कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जपत हे कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज.